पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी ऊसाचं राजकारण पेटताना दिसतं. ऊसाच्या उतार्यापेक्षा याच्यामध्ये राजकीय उतारा महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक वर्षी आपण हे आंदोलन पाहतो आहोत. एकूणच ऊसाचं आणि साखरेचं गणित नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्याकडून. समरजितजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. दरवर्षी ऊस प्रश्न पेटतो साखरेचा. एकूणच ऊस दराचं गणित काय आहे, शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीचं गणित मांडलं जातं का? तुम्ही चेअरमन आहात, नेमकी काय असते कोंडी? नाही, मागच्या एक 5-6 वर्षापासून आपण जर बघितलं तर धंदा पण टिकला पाहिजे आणि ऊस उत्पादकांना पण चांगला दर मिळाला पाहिजे. आणि पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यात त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहे. प्रत्येक वर्षी 2-2 वर्षानंतर सीएससीपी जे 100 रुपये एफआरपी वाढवते आणि निश्चित उत्पादकांना चांगला दर मिळालाच पाहिजे. पण त्याचबरोबर काय व्हायला लागले की आपल्या सगळ्या कारखान्यांचे लेबर कॉस्ट असेल, तोटी वाहतूक खर्च असेल, हे एफआरपी वाढल्यामुळे प्रोक्युरमेंट कॉस्ट हा वाढतो. आणि त्याच्यामुळे आता साखर कारखान्यांना मला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे की फक्त साखरेवर अवलंबून न राहता आपल्याला इतर बाय प्रोडक्ट्स मध्ये उतरलं पाहिजे. वेदर इज डिस्टिलरी, कोजनरेशन, आणि यामध्येच उतरल्यानंतर मला खात्री आहे की आपण येत्या काळामध्ये जी एफआरपी जी प्रत्येक 2 वर्षांनी वाढत जाते ते एक रकमी एफआरपी द्यायला आपण त्यासाठी सक्षम होऊ शकू. आणि येत्या 10 वर्षांमध्ये मला वाटतं की साखरेपेक्षा बाय प्रोडक्ट मध्ये जास्त उत्पन्न. समरजितजी, बाय प्रोडक्टच्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी मला एक आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की सहकारी साखर कारखाने तोट्यात का जातात? नेमकं तोट्यात जाण्यामागची कारणं काय आहेत? कारण खासगी कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालताना दिसतात. नाही, मी एक आपली दुरुस्ती करतो की याच्यामध्ये सहकारच्या मागेच लागणं ही चुकीची गोष्ट आहे. सहकार असेल का प्रायव्हेट कंपनी असेल, याच्यामध्ये एक चांगली मॅनेजमेंटची गरज आहे. मी असे काही प्रायव्हेट एंटरप्राइजेस पण मी सांगू शकतो की जे आज प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. त्याच्यामध्ये फक्त सहकार कारखान्यांना टार्गेट न करता माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये एकमेव जर आपल्याला कारण शोधायचं असेल तर आपल्याला साखर धंदा जो आहे त्याला व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये राजकारण मिक्स नाही व्हायला पाहिजे. याची जर आपण दक्षता जी स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आपण घेतो की आपल्यामुळं संस्था नाही, संस्थेमुळे आपण आहोत, ही दक्षता घेऊन माझं मत आहे की त्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट आपण चालवलं. तसे कोऑपरेटिव्ह मध्ये पण असे मी भरपूर कारखान्यांचे उल्लेख घेऊ शकतो की दे आर रन मोर प्रोफेशनल देन प्रायव्हेट कंपनीज, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राजकारण आणि फायनान्शियल मॅनेजमेंट जी चूक होते त्याच्यामुळे कारखाने अडचणीत येतात. सहकारामध्ये जनतेचा सहभाग असतो म्हणून आपण या संदर्भातलं विचारतो. खासगीमध्ये तो त्या मॅनेजमेंटचा प्रश्न असतो. जिथे जनतेचा पैसा गुंतलाय तिथे तो योग्य पद्धतीने वापरला जावा यासाठी हा प्रश्न होता. मुख्य म्हणजे याच्यामध्ये राजकारण कितपत असतं? एकूणच सहकारामधलं राजकारण उत्पादकाच्या मुळावर किती येतं? नाही, परत विचारा प्रश्न. सहकारामध्ये ऊस दराच्या संदर्भातलं राजकारण किती असतं आणि कोंडी किती असते? याच्यामध्ये राजकारण अधिक असतं अशा पद्धतीचं आजपर्यंत पाहिलं गेलंय. नाही, मी बाकीच्या कारखान्याचं काही बोलू शकत नाही. मी शाहू कारखान्याचं बोलतो की आम्ही पहिल्या दिवसापासून जेव्हा कारखाना 1980 ला सुरू स्वर्गीय राजेसाहेबांनी राजकारण आम्ही पूर्णपणे कारखान्याच्या बाहेर ठेवलेलं आहे. शेतकरी हित आणि मॅनेजमेंट म्हणूनच आपण हा कारखाना चालवलाय. आणि तसं माझं मत आहे की ज्या कारखान्यामध्ये राजकारणाला अति महत्व दिला जातो त्या कारखान्यांची अवस्था कशी आहे ही काय मला अधिक सांगायची गरज वाटत नाही. पण जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट, क्वालिफाईड मॅनेजमेंट घेऊन करतात, तर मला वाटतं कोऑपरेटिव्ह मध्ये पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे बरेच कारखाने आहेत जे आर डुईंग व्हेरी वेल. आणि त्यातून एक आपला देशामध्ये शाहू कारखाना आहे. साखरेचा आजचा बाजारातील दर पाहता आपण शेतकऱ्यांना जी किंमत देतो, जी एफआरपी देतोय ती देणं आता परवडतंय का कारखान्यांना? नाही, साखरेचे सर्वप्रथम मला आज एक साखर कारखाना चेअरमन म्हणून, राजकीय व्यक्ती म्हणून नाही, साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा खरंच आभार व्यक्त करायचा आहे. कारण त्यांनी मिनिमम सेलिंग प्राइसचा हा फार क्रांतिकारी, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट डिसिजन. कारण तुम्ही जेव्हा ऊस उत्पादकांच्या बाजूने हा निर्णय घेता तेव्हा मार्केटमध्ये जेव्हा किंमत वाढते तेव्हा कंझ्युमरचा रोष पण सोसावा लागतो. पण त्यांनी 29 रुपये 29 वरून 31 आणि आता येत्या काळामध्ये 31 ते 33 रुपये दर घेणार आहेत.
त्याच्यामध्ये आता काय झाले की हे दर असून सुद्धा साखर कारखान्यांना आता माझं मत आहे की हे दर परवडत नाहीत, कारण याच्यामध्ये एफआरपी द्यायला अडचण होते की प्रत्येक वर्षी एफआरपी 100 रुपयांनी वाढत चालली आहे. एक आपण समजून घेतलं पाहिजे की एक काळ होता अबाउट 10 इयर्स बॅक ज्याच्यामध्ये 70% हाऊस होल्ड कन्झम्पशन घरगुती साखर आणि 30% कमर्शियल कन्झम्पशन झाली आहे. आता ते परिस्थिती बदलली आहे. आता 70% कमर्शियल कन्झम्पशन झालेलं आहे आणि 30% ही आता कंझ्युमर घरामध्ये आता कन्झम्पशन झाले. आणि या सगळ्या लोकांच्या आता मागण्या आहेत की रिफाईंड शुगर आली पाहिजे, म्हणजे ज्याला सल्फर फ्री सल्फर ह्याची साखर. त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट बघितली ते इन्व्हेस्टमेंट करून पण त्या साखरेला जास्त दर मिळत नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की फक्त साखरेवर आपण एफआरपी देऊ शकत नाही. जे सुरुवातीलाच मी वाक्य वापरलं, इतर उत्पादन वेदर इज कोजेन, वेदर इट इज इथेनॉल, एक्टिफाईड स्पिरिट, ईएमए, या गोष्टींमध्ये आता मला वाटतं कारखान्यांनी जास्त विस्तार केला पाहिजे. इतर उत्पादनांकडे आपण आता वळूयात. तुमच्याकडे तुम्ही कोणते कोणते नवीन प्रयोग केलेत आणि त्याचा तुम्हाला आता फायदा कसा होतो? 2001 साली राजेसाहेबांनी पहिल्यांदा डिस्टिलरी सुरू केली. आधी डिस्टिलरी बद्दल एक मत होतं की ज्यांच्याकडे देशी दारू अल्कोहोलचा लायसन्स आहे का त्यांनी डिस्टिलरीमध्ये उतरावं. वी वर द फर्स्ट फॅक्टरी की हे लायसन्स नसून सुद्धा आपण डिस्टिलरीमध्ये उतरलो. आणि त्यानंतर 2002 साली राजेसाहेबांनी ब्राझीलला एक दौरा केला होता, जिथला ब्राझील पॅटर्न म्हणतात की ब्राझीलमध्ये कसं होतंय की आपल्याकडे साखरला दर चांगला आहे तर आपण साखर उत्पादन करावं, जर इथेनॉलला दर चांगला आहे तसं आपण इथेनॉल करावं. आणि त्याच्यापासून सिरप म्हणजे उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल करायचं हा प्रोजेक्ट राजेसाहेबांच्या स्मरणात होता. पण त्या काळामध्ये इथेनॉलला चांगले दर नव्हते. मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने जे इथेनॉलचे निर्णय घेतले की डायरेक्ट सिरप पासून इथेनॉल करायचा दर त्यांनी 59 रुपीज फायनल केला, जो या वर्षी तो दर आता त्यांनी 62 रुपीज पर्यंत घेऊन गेले. आणि मला प्रचंड अभिमान वाटतो सांगायला की राजेसाहेबांचं जे 18 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं ते या सीझन मध्ये साकार झाले. मागच्या वर्षी आपण एक्सपान्शन करून या वर्षी डायरेक्ट उसाच्या रसापासून आपण इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. देशामध्ये मोजके कारखाने, बोटावर मोजण्या एवढे कारखाने आहेत ज्यांनी डायरेक्ट उसाच्या रसापासून इथेनॉल करायचा प्रोजेक्ट केलेला आहे. त्यातून एक कारखाना आपला शाहू कारखाना आहे. आपण 1 लाख टन उसातून डायरेक्ट सिरप आपण कारखान्यामध्ये तिथून पाईप घालून डायरेक्ट आपण डिस्टिलरीमध्ये ते डायव्हर्ट करून त्याचा उसाच्या रसातून आपण इथेनॉल निर्मिती करतोय, ज्याला साखरेपेक्षा जास्त उत्पन्न आज याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे. साधारण किती उत्पन्न मिळतं जास्त आपल्याला आणि या उत्पन्नाचा आपण वापर कसा करतो? हा, आता एक समजून घ्या की साखरेला आपण जर आता 3200 रुपये दर आपण घरी धरला आणि 12.5 उताराने आपण ते डायरेक्ट सिरप पासून इथेनॉल केला, तर तेच साखरेला आपण कम्पेअर केलं तर ऑलमोस्ट 5000च्या वरती हा दर मिळतो. आता याचा वापर, लेट मी क्लॅरिफाय, की प्रत्येक वर्षी जे साखरेचे आपले एफआरपी वाढत चालली आहे, तोडणी वाहतूक, लेबर कॉस्ट हा प्रत्येक वर्षी वाढतोय. मागच्या 2-3 वर्षापासून एक आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बघितलं की सगळे कारखाने अडचण झाल्यामुळं त्यांना एफआरपीचे 2 तुकडे करावे लागले. एक रकमी एफआरपी भरायला पण गेलं की बिलं डिले व्हायला लागली. त्याच्यामुळं डायरेक्ट आता हे सिरप पासून इथेनॉल केल्यामुळं आय एम कॉन्फिडंट की एक रकमीच एफआरपी आपण देऊ शकतो आणि कुठलीही डिले आपल्याला होणार नाही. याच्यामध्ये एफआरपी भविष्य काळामध्ये वाढली पण तर आपण त्याला एक रकमी एफआरपी देण्यासाठी आपल्याला वाटतं या प्रोजेक्टमुळे त्याचा फायदा होईल. आता आपण किती देतो एफआरपी आणि भविष्य काळात ती वाढून वाढून किती होईल असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ती किती असावी? नाही, आता माझं मत आहे की ऊस हा एकमेव पीक आहे ज्याला एक ऑर्गनाइज्ड मार्केट आहे आणि त्याला सरकारचं नियंत्रण आहे. बाकीचे सगळे जे मार्केट्स आहेत ते बाजारामध्ये मार्केट रेट प्रमाणे हँडल होतात, पण ऊस एक ऑर्गनाइज्ड मार्केट आहे. आपली एफआरपी मागच्या वर्षी 1260च्या रिकव्हरीनी 2973 आपण ही एफआरपी देतोय. या वर्षी पहिले 15 दिवसाची बिलं ऑलरेडी अकाउंटवर वर्ग झालेली आहेत आणि आताच्या पद्धतीने मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपण एक 1260च्या वर रिकव्हरी झाली की त्याच्यापेक्षा जास्त एफआरपी आपण पुढच्या वर्षी देऊ शकतो. आणखीन कोणते कोणते प्रकल्प तुम्ही इथे राबवता? को जनरेशनच्या संदर्भातली तुमची आजची काय स्थिती? नाही, कोजनरेशनचे 2 प्रकल्पामध्ये आपण केलं. 2006 सालीमध्ये वी वर द फर्स्ट वन्स ज्यांनी कोजनरेशन मध्ये उतरलो. आपण त्याच्यामध्ये टोटल आता 21-22 मेगावॉटचा हा प्रोजेक्ट चालवतोय. त्याच्यामध्ये कोजनरेशनचे जे रेट्स होते
त्याप्रमाणे माझं मत आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला स्वतःची इनहाऊस कपॅसिटी पण वाढवावी लागणार, कारण को जनरेशन मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे एका काळी जे ₹6 ₹29 दर होता तो आता ₹4.75 पण आलेला आहे. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये जेवढे जास्त प्रकल्प आपण विदिन कारखाना सुरू करू, ते आपली जेवढी कॅप्टिव्ह कन्झम्पशन वाढेल तेवढंच मला वाटतं की आपल्याला को जनरेशनला त्याचा फायदा पण होईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता इथेनॉलच्या संदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्न करत आहे की त्याची आता निर्मिती व्हावी, पण तितकीशी होत नाहीये. आतापर्यंत लक्ष नाही साधलं जात आहे. तुम्ही इतर कारखान्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय आवाहन कराल? नाही, बेसिकली केंद्र शासनाचा प्रचंड पाठपुरावा, आपण एक चांगला प्रश्न विचारला. कारण जेवढं कोटा त्यांना पाहिजे आहे तेवढं त्यांना सप्लाय मिळत नाहीये. यासाठी केंद्र सरकारने मागच्या बजेटमध्ये 5,000 कोटी रुपयाची तरतूद करून एक स्पेशल फंड केलाय, ज्याच्यामध्ये लोकांनी डिस्टिलरी सुरू केली तर त्यांना 6% व्याजदराने हे लोन मिळू शकेल. तर माझं सगळ्या कारखान्यांना मी कुणाला उपदेश द्यायला, मी अजून वयाने आणि अनुभवाने सगळ्यांपेक्षा कमी आहे, दे ऑल स्टॉकवर्ड, पण इन जनरल शुगर इंडस्ट्रीला माझं मत आहे की राजेसाहेब जशी सांगायची की येत्या काळामध्ये साखरेवर अवलंबून आपल्याला चालू शकत नाही, आपल्याला डिस्टिलरी आणि या इतर प्रोडक्ट्स मध्ये उतरावं लागेल. तर माझं साखर धंद्याच्या सगळ्यांना विनंती आहे की बाय प्रोडक्ट्स मध्ये आणि इथेनॉलला फ्युचर आहे, त्याच्यामध्ये डिस्टिलरी प्रोजेक्ट करून या फंडाचा वापर करून आपण जेवढं जास्त, माझं मत इथेनॉलला वळू तेवढा आपला जो शुगर स्टॉक वाढलाय तो कमी होईल. आणि ज्याच्यामुळे मला वाटतं भविष्य काळामध्ये जसा शुगर स्टॉक कमी येईल तेवढे प्राइसेस पण स्टेबलाइज होतील. मग त्याच्याकडे आपल्या दोन्ही ऑप्शन्स एक्सरसाइज करता येईल. पण माझ्या हिशोबाने आता इथेनॉल आणि इतर बाय प्रोडक्ट्स मध्ये आता साखर धंद्याने विचार केला पाहिजे. राज्यामध्ये आता साखर किती शिल्लक आहे आणि याचा फटका शेतकरी आणि कारखानदारांना कसा बसणार आहे? नाही, आता यावर्षी आपण जर ऊसाची परिस्थिती बघितली त्याचं बंपर क्रॉप, म्हणजे मागच्या वर्षीचा पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसल्यानंतर जो मागच्या वर्षी एकूण 80 टन प्रति हेक्टरी जे उत्पादन होतं, आता माझ्या कारखान्याचं 94-95च्या वर प्रति टन प्रति हेक्टरी उत्पादन झालेलं आहे. स्टॉक जो मागच्या वर्षी तुलनेत होता कॅरी फॉर्म, या वर्षीचा स्टॉक वाढलेला आहे. त्याच्यामुळं शुगर प्राइसेसवर 100% त्याच्यावर लोड आहे. एक्सपोर्ट करायला सरकार सबसिडी पण देतीये, पण मला असं वाटतं की हे स्टॉक कमी करायचा असेल तर आपल्याला डायरेक्ट इथेनॉलला वळल्याशिवाय हा स्टॉक आपण कमी करू शकत नाही. आपण सरकारने किती प्रयत्न केले की अन्य क्रॉपला आपण प्रोत्साहन द्या, तसून कुठलाही उत्पादक ऊस सोडून अन्य पिकांकडे वळणार नाही, कारण हा फार स्टेबल क्रॉप आहे. आणि म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये पण फार रिकव्हरी डाऊन नाही झाली, वजन पण फार घटलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं शुगर स्टॉक आपल्याला कमी करायचा असेल तर पुढच्या 3-4 वर्षामध्ये जेवढी जास्त इथेनॉल निर्मिती, कारण केंद्र सरकारांनी मिक्सिंग जे 5% होतं ते 10%वर होऊन गेले. डिझेल मिक्सिंगचा पण त्यांचा विचार चालू आहे. तर केंद्राकडे प्रचंड कोटा उपलब्ध आहे. आपण फक्त इथेनॉलला वळलो तर मला वाटतं हा स्टॉक कमी येईल, ज्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बॅलन्स ठेवायला एक ताकद मिळेल. धन्यवाद समरजितजी, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आता वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. शेती मित्रमध्ये आपण इथेच थांबूया. शेती मित्रमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला घेऊया शेतीविषयक बातम्यांचा आढावा. कृषी कायद्याच्या विरोधात मागील 14 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका सुद्धा पार पडल्या, परंतु कोणताच तोडगा निघाला नाही. 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी देशव्यापी संप सुद्धा केला. या सर्व घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकऱ्यांमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. यात सरकारने 5 प्रस्ताव तयार केले आहेत. यावर अंतिम मंजुरी बाकी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान शेतकरी आंदोलनावर सरकारनं 5 प्रस्ताव तयार केलेत. याला अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
या प्रस्तावात MSP संपणार नाही, सरकार MSP सुरू ठेवेल. मंदी कायद्याबाबत MSP मध्ये मोठा बदल करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात येते. कॉन्ट्रॅक्ट बनवण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असेल इत्यादी प्रस्तावांचा समावेश असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलंय. कृषी कायद्याच्या विरोधात मागील 14 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत. मंगळवारी देशव्यापी संप सुद्धा केला. अनेक बैठका झाल्या, परंतु कोणताही तोडगा कृषी कायद्याबाबत निघाला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भेटीत कृषी कायद्याबाबत चर्चा केली. यावेळी अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात येते. मात्र महामंडळ कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग व इतर विविध मागण्यांकरिता वेळेवर संप पुकारलाय. त्यामुळे अनेक शेतकरी हजारो क्विंटल सोयाबीन घेऊन रात्रीपासून महामंडळ कार्यालयाबाहेर ताटकळत बसले होते. बीज महामंडळ कर्मचाऱ्यांकडून हा संप पुकारण्यात आल्यामुळे याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना बसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकरी कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. रक्तदान करून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, तरी सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मागील 14 दिवसांपासून शेतकरी दिल्लीत सीमेवर आंदोलन करतात. यावेळी कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा परिणाम बाजार समितीवर होणार असल्यानं शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सहभाग घेतला होता. त्यामुळे बंदचा परिणाम बाजार समित्यांवर पाहायला मिळाला. सुमारे 25 टन भाजीपाला रत्नागिरीत वितरित होऊ शकला नाही. भारत बंदच्या आवाहनाला रत्नागिरी जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. देवरुख बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होते. बंदमध्ये बाजार समित्या सहभागी झालेल्या होत्या. त्यामुळे भाजी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना त्रासाला सामोरं जावं लागलं. खानदेशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये वाढली आहे. जळगाव बाजार समितीत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून प्रतिदिन सरासरी 600 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. कमाल दर 3200 रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत. मध्यंतरी दर कमी झाले, परंतु नव्या कांद्याची मागणी बीजोत्पादनासह हॉटेल व्यवसायात आता आहे. दरात पुन्हा घसरण नाही तर सुधारणा दिसते. किमान दर 800 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सरासरी दर 2200 रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, यावल, धुळे, साक्री येथेही नव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात CCI कापूस खरेदी केंद्राच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोडून व्यापार कापूस खरेदी होत आहे. शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजपने खामगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केंद्र येथे आंदोलन सुरू केलंय. व्यापाऱ्यांकडून चिरमिरी घेऊन ऑफलाईनमध्ये कापसाच्या गाड्या CCI खरेदी करत असल्याचा आरोप शेतकरी करत असून शेतकऱ्यांना वेटीस धरून त्यांना त्यांचा कापूस न घेता जर परत केला जात आहे. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. CCIच्या केंद्रावर भाजपने ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस मोजून घेतला जात नाही तोपर्यंत केंद्र सोडणार नाही असा पवित्रा भाजपने घेतलाय. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून शेतकरी आपला कापूस घेऊन CCI केंद्रावर तळ ठोकून बसलेले आहेत. देशातील बऱ्याच भागात थंडी वाढू लागली आहे. एकीकडे जिथे उत्तरेकडील उंच डोंगराळ भागात हिमवृष्टी होत आहे, तिथे दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि उत्तर प्रदेशातील बहुतेक भागात दाट धुके राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय. दिल्लीत सकाळी तापमान 11.4 अंशावर पोहोचले. मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाममध्ये येत्या 5 दिवसात दाट धुकं राहणार आहे. यासह पुढील 2 ते 3 दिवस पश्चिम बंगाल आणि बिहारच्या बऱ्याच भागात धुकं पसरण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील धुक्यामुळे हवामानात फार बदल झालाय, तर उत्तर भारतातील बऱ्याच भागात दाट धुका आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत सुमारे 13.8 अंश तापमानाची नोंद झाली. यामुळे विमानांची हालचाल आणि रस्त्यांवरील वाहनांचा वेग यावरही फार परिणाम झाला. हवामान खात्याचा अंदाज आहे की बुधवारी आणि गुरुवारी थंडी वाढेल. याशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही धुकं दिसून आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे तसेच गेल्या 2 दिवसांपासून असलेल्या दमट वातावरणामुळे आंबा काजूच्या मोहरावर आता परिणाम होण्याची शक्यता आहे. व थंडीत अचानक वाढलेल्या पावसामुळे सारे चकित झालेले आहेत. आजच्या भाज्यांचे भाव पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वांगी 15 ते 20 रुपये, कोबी 10 ते 15 रुपये, फ्लावर 8 ते 12 रुपये, शिमला मिरची 18 ते 24 रुपये, हिरवा वाटाणा 35 ते 40 रुपये, राज्यातील आजचं तापमान पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई 29 अंश सेल्सिअस, पुणे 28 अंश सेल्सिअस, नाशिक 27 अंश सेल्सिअस, नागपूर 24 अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर 27 अंश सेल्सिअस. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. मात्र विश्रांतीनंतर आज आपण भेटणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील छत्रपती शाहू कारखान्याच्या चेअरमन आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ऊसाचं आणि साखरेचं गणित.